मित्रांनो, मुंबई पोलीस आणि मीरा भाईंदर पोलीस फायनल मेरिट कधीपर्यंत लागेल आणि मीरा भाईंदरचे लेखीचे मार्क कधी येतील, तर आपण त्या आहेत. तर मित्रांनो, काय कारण असेल की फायनल मेरिट आतापर्यंत लागली नाही आणि काय झालं असेल, तर फायनल मेरिट कधी लागेल, तर हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा, आता बघणार आहे आपण नवी मुंबई पोलीस. तर नवी मुंबईचे पोलिसांचे जे कारण आहे मित्रांनो, तर बघा आता नवी मुंबई पोलिसांचे आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ आणि चेक करूया. तर बघा मित्रांनो, नवी मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण जाऊ. तर बघा इथं काय आलेली आहे, तर इथे एक माहिती आलेली आहे. कधी आलेली आहे बघा ही माहिती. तर बघा ही माहिती आलेली आहे 23/4/2026 इथं काय रिटर्न एक्झाम फायनल मार्क आले होते रिटर्न एक्झामचे 23/4/2026 त्याच्यानंतर कोणतीही अद्ययावत माहिती इथं आलेली नाही मित्रांनो. तर फायनल कट ऑफ इथला कधी लागेल, तर बघा मित्रांनो, इथं जो फायनल कट ऑफ आहे तो लागेल मित्रांनो, हा लवकरच लागेल. म्हणजे लवकर म्हणजे जवळपास आता 1 तारखेपर्यंत हा फायनल मेरिट आपले लागू शकतो मित्रांनो. तर बघा आता इथं काय कारण आहे की फायनल मेरिट लेट होत आहे. तर बघा इथं सुरुवातीपासून जे ग्राउंड झाले यांच्यासाठी एक समिती नेमलेली आहे मित्रांनो. पोलिसांची एक समिती नेमलेली आहे की ते CCTV फुटेज जे आहे ते बारकाईनं तपास करा की कोणा काय घोड झाला आहे का, कुठं काय झालं आहे का, तर ते चेक करा म्हणजे आपण फायनल मेरिट व्यवस्थित लावू. तर बघा मित्रांनो, त्यांच्यासाठी एक समिती नेमली आहे आणि त्या समितीचं काम काय आहे, ते CCTV फुटेज जेव्हापासून तिथली भरती सुरू झाली, तर म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत जे फुटेज आहे म्हणजे लेखी परीक्षेचे जे फुटेज आहे ते सर्व फुटेज जे आहे ते आपण चेक करू. म्हणजे चेक केल्यानंतर एक फायनल मेरिट टाकण्यात येईल मित्रांनो. पण अगोदर एक महाराष्ट्रामध्ये एक असं भ्रम पसरलेला आहे की जे स्पोर्ट पर्सन आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्याचे जे सर्टिफिकेट आहे हे डुप्लिकेट आहे असाही भ्रम पसरलेला आहे मित्रांनो. तर हे ते सर्टिफिकेट सुद्धा तिथं चेक करण्यात येणार आहे मित्रांनो. ती समिती त्याच्यावर सुद्धा काम करणार आहे आणि ते झाल्यानंतर आपली नवी मुंबईची फायनल मेरिट ही लागणार आहे मित्रांनो. तर नवी मुंबईची फायनल मेरिटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता बघा हे झाली नवी मुंबईची प्रोसेस. इथं नवी मुंबईचं काय आहे तर हे आपण आता इथं बघलं आहे. तर आता याच्यानंतर बघूया आपण मीरा भाईंदरची प्रोसेस. तर मीरा भाईंदरचं काय माहिती आहे मित्रांनो, आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करूया. तर ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण मीरा भाईंदर पोलीसचं चेक करूया. तर ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ आपण. तर बघा ऑफिशियल वेबसाईटवरती काय माहिती आली का, तर ऑफिशियल वेबसाईटवरती शेवटली जी माहिती आहे मित्रांनो, तर ऑफिशियल वेबसाईटवरती बघा, तर शेवटली जी माहिती आहे हे आहे 5/4/2026 चालक करता जी माहिती आलेली आहे मित्रांनो, चालक अंतिम यादी हे ग्राउंडमध्ये पात्र म्हणजे तिथली चालकची सुद्धा आतापर्यंत लेखी झालेली नाही मित्रांनो. तो मीरा भाईंदरचं जर सांगायचं झालं तर मीरा भाईंदरची जी प्रोसेस आहे मित्रांनो, ही सुरुवातीपासूनच धीमी प्रोसेस आहे मित्रांनो. म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी काय केलं, सुरुवातीला ज्या मुलांचे ग्राउंड होते म्हणजे पहिल्या दिवशी त्या मुलांचे, दुसऱ्या दिवशी मुलांचे, तिसऱ्या दिवशी मुलांचे ग्राउंड जे आहे यांनी ते ग्राउंड डायरेक्ट शेवटल्या दिवशी टाकले. मतलब इथली जी प्रोसेस आहे मित्रांनो ही थोडी स्लो प्रोसेस आहे मित्रांनो. इथली जे प्रोसेस आहे हे स्लो प्रोसेस आहे मित्रांनो. तर ही जे कट ऑफ आहे हे जे मार्क लिस्ट आहे मित्रांनो, येत्या 1-2 दिवसामध्ये येईल मित्रांनो मीरा भाईंदर पोलीसची मार्क लिस्ट. तर बघा आतापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मीरा भाईंदरची जी लास्ट फायनल लिस्ट आहे मित्रांनो, 1 तारखेच्या अगोदर आपली मीरा भाईंदरची मार्क म्हणजे लिस्ट ही लागून जाईल मित्रांनो 1 तारखेच्या अंदर. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून माझी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर बघा आता आहे मुंबई शहर. तर मुंबई शहरचं काय माहिती आहे, मुंबई शहरची मेरिट हे 1 तारखेच्या अंदर लागेल मित्रांनो. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा धमाका होणार आहे मित्रांनो. नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि मुंबई शहर हे एका दिवशी लागण्याची म्हणजे ही जी मार्क लिस्ट आहे म्हणजे हे जे फायनल मेरिट आहे हे एका दिवशी लागण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. आणि इथं बघा, इथं स्पोर्टच्या आणि खेळाडूच्या त्याच्या जागा जास्त असल्यामुळे इथं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते बारकाईनं चेक होणार आहे मित्रांनो. इथले जे सर्टिफिकेट आहे त्याच्याकरता एक समिती नेमलेली आहे मित्रांनो. तर तेच काम करणार आहे मित्रांनो समिती, की हे जी भरती प्रक्रिया आहे हे चेक करणार आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.